नमस्कार, कशा आहात? मजेत आहात ना? तर शुभप्रभात तुम्हा सगळ्यांना. बघा सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या वैश मोटिवेशन विथ वैशाली या चॅनलवर. आणि मी सकाळी माझा मॅथचा अभ्यास करत आहे, त्यात मी माझा वयवारी हा टॉपिक करत आहे. बघा मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत माझं संडे रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी तुमच्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आता बघा सकाळी मी अभ्यासाला उठलेली आहे आणि माझा सकाळचा अभ्यास सुरू आहे. भरपूर कमेंट येत आहेत की ताई आम्हाला उठणं शक्य होत नाही किंवा आमचा अभ्यास होत नाही आहे किंवा आमची हिंमत खचलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, जोपर्यंत आपण आपले विचार बदलणार नाही ना तोपर्यंत आपण आपलं जीवन बदलवू शकत नाही. बघा आपण जर ठरवलं ना की आपण हरू किंवा पराभूत होऊ, तर आपण वास्तविक हरण्याची गरजच नाही, आपण तेव्हाच हरलेलो असतो. म्हणून हरल्याच्या आधी ठरवू नका की आपण हरू की पराभूत होऊ, की मला वेळच नाही आहे, की मला कामच असतात, की मला मुलंच आहे. आता हे कारणं आपण द्यायचीच नाही आहे, कारण जेवढी कारणं देऊ ना तेवढं आपल्याला म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या मनात स्प्रेड होते. म्हणून मैत्रिणी मी तुम्हाला सांगते, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं, मागील आपल्या सर्व व्हिडिओमध्ये पासून सांगत आलेली आहे मी, पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार कराल तेव्हाच आपण आपलं आयुष्य बदलू शकू. कारण हरण्याच्या विचाराने आपण आधी कधी जिंकू शकत नाही. तेव्हा अगदी अगोदर स्वतःला सांगावं लागेल की मी करू शकते, मी जिंकलेली आहे आणि मी या सगळ्यातून मला मार्ग मिळाला आहे आणि परमात्मा परमेश्वर माझ्या सोबत आहे. तर खरंच आपण एक पाऊल अगोदरच समोर टाकलेलं असतं. जर तुम्ही निगेटिव्ह विचार कराल की मी काहीच करू शकत नाही, मला कामच आहेत, मला मुलंच आहेत, माझा अभ्यासच होत नाही, माझा सिलेबस खूप वास्ट आहे आणि मी हे सगळं कसं करू, तर मग एक पाऊल आपण ऑलरेडी मागे जातो. म्हणून मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही पॉझिटिव्ह विचारांनी करा. आपल्या दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह विचारांनी करा, कारण पॉझिटिव्ह विचाराला आपल्या जीवनात फार महत्त्वाचं स्थान आहे. जोपर्यंत आपण निगेटिव्ह स्प्रेड करू किंवा निगेटिव्हिटी स्प्रेड करू ना तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. म्हणून अगोदर फक्त ठामपणे स्वतःला सांगा, 3 दिवस सांगा, 4 दिवस सांगा की मी करू शकतो, मी करू शकतो आणि मी केलेलं आहे. तर बघा 4थ्या दिवशी तुम्हाला आपोआप परिणाम पाहायला मिळतील. आणि बघा आता मी प्रॅक्टिस करून पाहत आहे, सॉल्व करून पाहत आहे. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं विसरलं, मी काय केलं अगोदर, म्हणजे माझा दुसऱ्या फोनमध्ये चार्जिंग नाही ना, तर मी पाटील सरांचे जे वयवारीचं लेक्चर आहे ते अटेंड केलं. आणि कसं ते फोनला चार्जिंग नव्हतं त्यामुळे शूट झालं नाही, मला याच फोनवर अभ्यास करावा लागला. आणि बघा आता 6:30 झालेले आहेत आणि आता मी मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केलेला आहे. बघा मी मानसशास्त्र आज अध्ययन वक्र, बघा मी तुम्हाला दाखवते, अध्ययन वक्र करून घेणार आहे. आणि स्किनरने अध्ययन वक्राची जी व्याख्या केलेली आहे ती मी अशी बनवत आहे नोट्समध्ये की विशिष्ट कौशल्य संपादन करताना व्यक्तीने केलेली प्रगती यांच्यातील पारस्परिक संबंध कसा आहे याची कल्पना देणारा आलेख आणि शिकण्याचा वक्र होय, म्हणजे अध्ययन वक्र होय. आणि अध्ययन वक्राचं आपल्याला माहीतच आहे. बघा याच्या 5 स्टेप्स असतात, जसं सुरुवातीच्या प्रगतीचा टप्पा, त्यानंतर जलद गती, पठारावस्था, अंतिम प्रगती आणि उद्दिष्टप्राप्त परिसीमा म्हणजे होत नाही. मग त्यानंतर मी पठारावस्थेचे महत्त्व करून घेत आहे आणि नंतर पठारावस्था दूर करण्यासाठी कोणते उपाय. आणि बघा म्हणजे याचं सोपं उदाहरण म्हणजे आपल्याला पण भरपूर वेळा पठारावस्था येते, म्हणजे भरपूर आपण दररोज अभ्यास करतो आणि कधी कधी मग आपल्याला असं वाटतं की आता मी काहीच अभ्यास करू नये, मला शांत बसायचं आहे. बघा आपल्याला जीवनात पण पठारावस्थेला सामोरं जावं लागते आणि मला पण असं भरपूर वेळा होतं. तर बघा मी हे छान करून घेतलं मानसशास्त्राचं. आणि मैत्रिणींनो, आज मी वयवारी करून घेतली. वयवारीचे थोडं सतीश वैश्य सरांच्या पुस्तकातला अभ्यास केला, त्यानंतर थोडे पुस्तकातली प्रॅक्टिस केली. बघा मी तुम्हाला दाखवत आहे, फडके प्रकाशन मानसशास्त्राचा अभ्यास करून घेतला. त्यानंतर मी पाटील सरांचं थोडं वयवारीचंच एक लेक्चर बघून घेतलं, माझे जे कन्सेप्ट होते ते क्लिअर करण्यासाठी. आणि हे बघा असे नोट्स काढले. नंतर अन्नदाते सरांच्या पुस्तकातलं जे प्रॅक्टिस सेट होतं त्यातले मी प्रश्नांचा सराव केला. म्हणजे कसं असतं, आपण वाचलंय ते आपल्याला कितपत समजलंय. बघा मी खुणा करून घेतल्या आणि ते उत्तर चेक केले. त्यानंतर आता बघा इथून माझे मॉर्निंग रुटीन स्टार्ट झालेले आहे आणि मी आलेली आहे चहा मांडायला. बघा दूध गरम करायला ठेवलं. आणि कशी आज संडे, मुलीला सुट्टी आहे त्यामुळे कसं मी थोडा 7:30 वाजेपर्यंत अभ्यास करून घेतला. आता मस्त चहा तयार केलेला आहे, चहा गाळते आणि मस्त आता बाहेर बसून चहा घेणार. मी जास्त चहा पित नाही, पण कसं असतं सकाळी उठतो त्यामुळे थोडं जरा असं अनइझी फील होतं,
त्यामुळे कसं मग मी थोडा चहा घेते आणि मला हा चहा बंद करायचा आहे, पण कधी होईल मला माहीत नाही. तर बघा मी बाहेर येऊन बसले आणि खूप भूक लागली होती अभ्यास करून करून, कारण लवकर उठले होते ना, त्यामुळे होत असेल कदाचित. तर मग मी एक टोस्ट खाल्ली चहामध्ये आणि आता माझं रुटीन सुरू केलेलं आहे. बघा मी झाडून घेत आहे मैत्रिणींनो, आणि झाडल्यानंतर मग तुम्हाला माहीत आहे की मी सडा शिंपते, रांगोळी काढते. आणि आज जरा वेळ झाला, कारण आज थोडा जास्त वेळ अभ्यास करत बसले, नाहीतर 6-6:30पर्यंत माझे रुटीन होऊन जातं. संडे होता, मुलीला शाळेत जायचं नव्हतं, मुलाला शाळेत जात नव्हतं, मिस्टरांना पण सुट्टी होती, त्यामुळे म्हटलं जरा लिंक लागली होती अभ्यासाची, म्हणून जरा मग अभ्यास कंटिन्यू केला आणि थोडा आज अभ्यासाला महत्त्व दिलं. आता बघा मी पाणी शिंपडून घेत आहे छान मस्त, आणि अंगणात पाणी शिंपलं की छान असं फ्रेश वाटतं, मस्त आपल्या घराला पण घर पण येतं, मस्त वाटतंय. आणि बघा हा आमचा रामू तो आलाय, त्याला म्हटलं ये चल ये इकडे, तर तो बघा मी त्याला आवाज दिल्याबरोबर तो माझ्या जवळ येत आहे. आणि आता बघा मी आलेली आहे बाहेर, आता शेणाचा सडा घालून घेणार आहे. तर शेण बघा आमच्या तुम्हाला सांगितलेलं आहे घरीच गोठा आहे बघा, आणि गोठ्यातलं शेण मी घेतलेलं आहे आणि आता मस्त बकेटमध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि जेवढं छान मिक्स केलं ना तेवढं छान मस्त एकजीव होतं ते, आणि अंगणात मस्त गुळगुळीतपणा येतो. भरपूर अशा मैत्रिणी असतील त्या घालत असतील सडा, आणि शहराने आता नसतात घालत, पण कसं जिथे असं थोडं खेड्याचं वातावरण आहे तिथे भरपूर जण घालतात. आणि बघा मला वाटलंय की जरा आणखी शेण घालायला हवं, तर बघा मी परत आणायला गेली शेण आणि छान असं मस्त मिक्स करून घेत आहे. तसंच आपल्या जीवनाचं पण असतं मैत्रिणी, आपण जसे विचार आपल्या, जर आपण जेवढे पॉझिटिव्ह विचार आपल्या जीवनात मिक्स करू ना तेवढे छान पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळतील. बघा किती छान मस्त असा सडा घातला की बघा किती छान घट्ट घट्ट सडा तयार होत आहे. आणि तो बघा मी असं माझ्या मस्त अंगणात शिंपत आहे. तसंच आपल्याला पण आपल्या जीवनात पॉझिटिव्ह विचारांनी स्वतःचं मस्त आपलं जीवन गुळगुळीत आणि छान असं सकारात्मक बनवायचं आहे मैत्रिणींनो. म्हणून सांगते कधीच निगेटिव्ह विचार करू नका, छान पॉझिटिव्ह विचार करा, स्मॉल हॅपीनेस घ्या जीवनातले, जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनातले आनंद शोधून छान असं मस्त फ्रेश राहता येईल आणि आपल्याला जे ध्येय पाहिजे ते ध्येय आपल्याला. आता बघा माझा सडा टाकून झालेला आहे आणि आता मस्त मी छान मस्त तुळशीजवळ छान महादेवाची पिंड आहे माझ्या घरी, तिथे छान रांगोळी घालून घेणार. कारण सकाळी सकाळी मस्त रांगोळी सडा खूप छान वाटतं. आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या सकाळच्या मॉर्निंग रुटीन आहे ते जेवढं लवकर केलं तेवढं छान वाटतं. पण जरा आपल्या जीवनात अभ्यास आहे त्यामुळे कसं थोडं माझं कमी जास्त होतं इकडे तिकडे, कधी कधी ह्या गोष्टीला मी अगोदर प्राधान्य देते. आणि पण आज जरा उशीर झालेला आहे. बघा छान मी तुळशीजवळ रांगोळी घालून घेतली आहे आणि आता इकडे बघा छान इथे महादेवाची पिंड ठेवलेली आहे मी, आणि तिथे पण छान रांगोळी घातलेली आहे छोटीशी. आणि आता मस्त गेट समोर रांगोळी घालून घेत आहे. मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे आपण रांगोळीला सुंदर, आकर्षक आणि मस्त कलात्मक बनवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला माहीत असते की रांगोळी दुसऱ्या दिवशी मिटणार आहे, हिला आपण दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी मिटवणार आहे, तरी आपण तिला किती सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो. आणि तिच्याद्वारे मला हे तुम्हाला सांगायचं आहे की बघा, जरी रांगोळी मिटणार असली, आपल्याला माहीत असलं की ही रांगोळी मिटणार आहे, तरी आपण तिला किती छान सजवतो, तिला छान डेकोरेट करतो आणि त्यात कलर भरतो. म्हणजे आपल्याला माहीत असूनही आपण हे सगळं करतो. तसंच आपल्याला आपल्या जीवनात करायचं. आपल्याला माहीत आहे आपल्या जीवनात दुःख आहे, तरी पण आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. म्हणजे आपण पॉझिटिव्ह विचार करू तर आपल्याला रिझल्ट पण पॉझिटिव्ह मिळतील. म्हणजे जेणेकरून आपण रांगोळीला बघितल्यानंतर आपल्याला कसं छान फील होतं ना. बघा मी छान फुलं पण घेऊन आलेली आहे आणि जरा फुलं बघा मी मस्त फुलाने डेकोरेट केली आहे रांगोळी. आणि बघा अंगणात किती छान वाटतंय ना, मस्त झाडं, रांगोळी, सडा, खूप छान आवडतं मला हे सगळं. आणि मस्त वाटतं मला, एक प्रकारे स्मॉल हॅपीनेस मिळते या सगळ्यातून. आणि बघा आता छान पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवलेली आहे मी, आणि मस्त बघा आता
छान पाणी गरम करायला ठेवते आणि बघा मस्त पाणी गरम करायला ठेवलं. मस्त पाणी गरम झालं की छान आंघोळ करून घेणार. आणि इकडे बघा आता मिस्टर माझे आज संडे आहे तर ते आज फवारा मारणार आहे, म्हणजे जे आजूबाजूला घराच्या. आणि कसं असतं की डास जास्त होत नाहीत मग, आणि जे गवत जास्त वाढलेलं आहे ते पण मरतं, म्हणून तणनाशक आणि कीटकनाशकाचा फवारा मारता येते. आणि तुम्हाला माहीत आहे आमच्या घरी शेत आहे त्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती आहे या गोष्टीची. जरी ते जॉबवर आहेत पण त्यांना सगळं येतं हे सगळं. आणि कसं गुरांना पण मच्छर भरपूर त्रास देतात, त्यामुळे मग ते त्यांनी मागे पण एक वेळा मारलेला होता आणि आता पण ते मारत आहे. बघा आता मी त्यांची मदत करते त्यांच्या पाठीवर देण्यासाठी. आणि कसं आमच्या घरी शेत आहे त्यामुळे कसं त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची सवय आहे आणि त्यांना पण आवडतं ह्या सगळ्या गोष्टी. चला मी तुम्हाला दाखवते. बघा त्यांना येतात ही सगळी कामं. ते असे छान फवारून घेत आहे. हे बघा गवत वाढलेलं आहे जास्तीचा, मुलं खेळतात आजूबाजूला. तर कसं असतं हे जर गवत असलं तर काही आपल्याला किडा किटूक दिसत नाही, त्यामुळे असं ते आजूबाजूला बघा असे फवारणी करून घेत आहे, जेणेकरून मग फवारणी केली तर मग कसं ते तणनाशकमुळे ते गवत वाढून जातं. आणि बघा किती सुंदर दृश्य आहे ना, छान. आणि बघा आता मी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर कारण बघा मी उशिरा स्वयंपाक करणार होते पण मुलं म्हणाली की भूक लागली मम्मा. तर म्हटलं आता काय करायचं. तर त्यांना म्हटलं तुम्ही टमाटरची चटणी आणि पोळ्या जेवा. तर म्हणाले नाही. बघा मी छोटीशी कणीस भिजवून घेतली. तर ते म्हणाले नको आम्हाला बर्गर करून दे. तर मग मी त्यांना बघा टिक्की आलूची टिक्की केलेली आहे आणि आता त्यांना छान असं बर्गर करून देते. आणि बघा मग मी ते करता करता बघा मराठी व्याकरण प्रदीप बोधले सरांचं ऐकून घेत आहे, कारण मुलं शांततेने छोट्या आवाजात TV बघत आहे. तोपर्यंत माझं छान लेक्चर ऐकणं होते सरांचं. आणि तुम्हाला माहीत आहे की मी असं कामं करता करता छान असं लेक्चर ऐकते, कारण आपल्याजवळ हीच वेळ आहे. कारण माझ्याजवळ तरी हीच वेळ आहे, कारण माझं ऑलरेडी वय 36च्या वर आहे. त्यामुळे कसं आता भरपूर प्रयत्न करावे लागतील. आणि बघा मुलगी जवळ आलेली आहे आणि म्हणते की मला खूप भूक लागली आहे मम्मा. आणि कसं संडे असला की माझं जरा रुटीन आमचं स्वच्छतेबाबतीत चालतं, त्यामुळे कसं इकडे स्वयंपाकाला वेळ होत होता आणि नाश्त्याला पण वेळ झाला होता. तर बघा मी भरभर आवरून घेत आहे आणि त्यांना छान आता बर्गर करून दिलं. आणि मग सगळं झालं माझं, मधलं तेवढं शूट झालं नाही. आणि बघा मग मी आले माझे भांडे घासायला. आता भांडे घासून घेत आहे मस्त स्वच्छ म्हटलं आता. आणि कसं दुपारून आम्हाला म्हणजे सायंकाळी 4च्या नंतर आम्हाला जरा देवीला जायचं होतं, म्हणून मग आंघोळ वगैरे केली, छान पूजा करून घेतली. ते काही शूट झालं नाही. आणि भरपूर 5-6 कामं ती पण आवरून घेतली बरोबर. आणि बघा सायंकाळी मग आम्ही कोरंबी देवीजवळ आलेलो आहो. मागे मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर बघा आता तिथे छान यात्रा भरते आणि जेवढं शक्य झालं तेवढं मी थोडं शूट केलं, कारण भरपूर गर्दी होती. आणि अशा छान पायऱ्या चढण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागत होतं. मागच्या वेळेस आम्ही डायरेक्ट गाडीवर नेली होती, पण त्यांनी आता गाडी न्यायचं बंद केलेलं होतं. आणि छान देवस्थान आहे कोरंबी भंडाऱ्यातलं. आणि मागे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला छान माहिती सांगितली ती या देवस्थानाबद्दल, वैनगंगा नदीबद्दल. तो व्हिडिओ बघायला विसरू नका, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या. आणि बघा इथे थोडं मग आमचं फोटोशूट झालं. छान वाटलं जाऊन, खूप मस्त वाटलं. आणि बघा मग आम्हाला भरपूर वेळ झाला घरी यायला. मला वाटलं रात्री 8:30 वाजता आम्ही घरी आलोय. आणि खूप छान फ्रेश वाटतं तिथे. आणि मग कसं घरी येऊन सगळा स्वयंपाक करायचा होता, आवरायचं होतं. तर बघा आता मी भर्र कामायला लागलेली आहे. आणि आपल्याला माहीत असतं आपलं बाईचं जग असं आहे की बाहेर गेलो किंवा घरी असो आपली कामं आपल्याला असतातच. तर बघा मी छान मस्त भाजीला फोडणी घातलेली आहे, इकडे भात मांडलेला आहे आणि आता पोळ्या टाकून घेत आहे. बरोबर त्यात काय ताई तू टेटची स्ट्रॅटजी शेअर करते. मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता, आणखी एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर बघूया आपण. आणि कसं बघा आता छान माझा स्वयंपाक झाला की
मस्तपैकी आम्ही जेवण करून घेणार, मग मी माझे भांडे वगैरे घासणार आणि रात्रीच्या अभ्यासाला बसणार. तो अभ्यास पण मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा मैत्रिणींनो, जसा विचार केला ना तसं आपलं जीवन आणि जग घडतं. जर आपण म्हटलं की नाही मला कामच आहे, मला वेळच मिळत नाही आहे, तर खरंच आपल्याला वेळ मिळत नाही. बघा सगळ्यांच्या मागे कामं आहेत, माझ्या पण मागे कामं आहेत, आयुष्यात आपल्याला कामं आहेत. आणि मी पण तुमच्यासारखीच होती. जेव्हा मी निगेटिव्ह विचार करायचे नाही तेव्हा मी भरपूर खचून जायची. मला कळत नव्हतं की मी कसा मार्ग काढू म्हणून. पण जशी जशी मी पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली ना, त्यामुळे माझं मन खंबीर बनायला लागलं, मला मार्ग सापडायला लागलेत. आणि वेळ लागला या सगळ्या गोष्टींना. प्रयत्न करा, सुरुवात होईल. माझ्या अनुभवावरून सांगते की जोपर्यंत प्रयत्न करणार नाही ना तोपर्यंत काही शक्य होणार नाही. आणि बघा मग जेवणं वगैरे केली, भांडी घासलीत आणि नंतर मुलांनी बॅग वगैरे भरल्यात. आणि त्यानंतर बघा आता 10:30 वाजल्या, सगळे झोपलेली आहेत. आणि आत्ता आलेली आहे मी बाहेर आणि विज्ञानाचा अभ्यास करून घेत आहे मैत्रिणींनो. आणि विज्ञानामध्ये मी आज वनस्पतीचे वर्गीकरण, सपुष्प अपुष्प वनस्पती, द्विबीजपत्री वनस्पतीचा अभ्यास करून घेत आहे. आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर त्याचे नोट्स शेअर करते. बघा मी गणिताचे नोट्स का बरं शेअर करत नाही, कारण मी प्रॅक्टिसमध्येच करते. बघा मी तुम्हाला पाठवून दिलेले आहे, तर तुम्हाला दिसले असतील आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर. कसं ते फक्त प्रॅक्टिसची उदाहरणे असतात, त्यात काही असं सांगण्यासारखं नसते, त्यामुळे ते एवढे इम्पॉर्टंट नसतात. पण जेही नोट्स मला वाटतात की ते खरोखर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते मी नक्की आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. आणि यासमोर पण शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तसेच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मैत्रिणींनो ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला पण प्रेरणा भेटेल. आणि नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखी काही गरजू महिलांना फायदाच होईल या गोष्टीचा. आणि तर आजचा जो मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन आणि स्टडी व्लॉग शेअर केला तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तसेच आजचा व्लॉग आता इथेच एंड करते. बघा माझा अभ्यास सुरू आहे आणि आता तुम्ही पण असाच अभ्यास छान सुरू करा. आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून मस्त मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करा, प्रेरणा घ्या स्वतःसाठी. मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या, त्या टिप्सनुसार अभ्यास करा. वेळ लागेल पण थोड्यापासून सुरुवात करा, जेणेकरून छान मार्गदर्शन भेटेल तुम्हाला. आणि मी पण असंच केलं. बघा आता 11:30 वाजलेले आहे. आता मी सगळं ठेवून देणार आहे, कारण आता झोप येत होती म्हणून आता छान घरात जाते, सगळं ठेवून देते. आणि गुड नाईट तुम्हा सगळ्यांना. तर बघा तोपर्यंत छान पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा आणि भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.